तुम्ही आता मराठवाड्यात गेल्यानंतर आणि यापूर्वी तुम्ही मराठवाड्यात गेला असाल. पण आत्ताच्या घडीला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दौरा केला, तो जिल्हा तुम्ही कसा पाहिला? माणसं, तिथली दुःख आणि तिथली बदललेली परिस्थिती, क्लायमेट चेंज. तेव्हा तुमच्या मनात आलं असेल, की हे सातत्यानं हे अशा पद्धतीचं च्या संकटाला आपल्याला सामोरं का जावं लागतं? कारण मराठवाड्यातला आजचा पडलेला जो पाऊस आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये धाराशिव, लातूर आणि बाकी, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईमध्ये 2005 ला जसा पाऊस पडला, तसा पाऊस नंतर पडलेला नाही. पण मुंबईतली परिस्थिती मात्र सर तशीच आहे. गटारं तुंबतात, नाल्या तुंबतात, मिठी नदीवरचं आक्रमण तसंच आहे. मिठी नदीचं पात्र बीकीसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स तयार करताना ते वळवण्यात आलंय, बुजवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये गाळ उपसण्यावरून वादविवाद होतो, कोटींचा भ्रष्टाचाराचे आरोप होत राहतात. सगळ्या गोष्टी तशाच आहेत. अ, मोठ्या मोठ्या इमारती मुंबईमध्ये तयार होतात, परत तीच गटारं रस्ते तुंबतात. पाऊस मोठा आला की मग नुकसान जास्त होतं, मग खडबडून आपण जागे होतो. मराठवाड्यात तुम्ही काय पाहिलं म्हणजे नेमका, आणि कुठे काही तुम्हाला खूप मोठा लॅक्युना दिसला का? सिस्टम मधला कुठला दोष दिसला का, की हे वाढत चाललं होतं पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं? मनोज, यामध्ये एक असं आहे की मराठवाडा आपल्याला त्याचं भौगोलिक आणि त्याचा हवामानाचा खरा म्हणजे की मागोवा घेतला पाहिजे. ज्यावेळेस 1972 मध्ये महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. कदाचित तुमच्यापैकी बरेचसे लोक जन्मले आले नसतील, पण प्रचंड मोठा. आणि तो रोजगार हमी योजना त्याच्यामधून वरती आली होती. आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा मराठवाड्याला बसला. आणि तेव्हा कुठे मराठवाड्यातून मग मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये शेतकऱ्यांचं स्थलांतर व्हायला लागलं, की तिथे इतका मोठा फटका बसला त्याच्यामध्ये. आणि आता प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे अशा दोन एक्स्ट्रीम अतिशय टोकाच्या असे हा जो त्याचा क्लायमेट हवामान असलेला हा प्रदेश आहे, हा भाग आहे. आणि तसंही 600, 500, 600 मिलीमीटर सेंटीमीटर पर्जन्यमान असलेला अव्हरेजचा हा जिल्हे आहेत. काही ठिकाणी जास्त असेल. पण अशा ठिकाणी मग हे एक झालं त्यांचं नैसर्गिक. नद्याचं तिथे असं आहे की नद्याचे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये नद्यांच्या बाबतीमध्ये जे मुबलकता आहे तशी तिथे आहे. काही थोड्याफार नद्या जरी असतील तरी त्यांचा क्षेत्र तिथे तितकं या प्रमाणात व्याप्त पाहिजे तेवढं क्षेत्र तिथे नाहीये. त्यामुळे एकंदरीतच हा ड्राय, अतिशय दुष्काळग्रस्त असा जिल्हा आहे. आणि त्याच्यामुळे ड्रॉट प्रोन एरिया, अवर्षण प्रवर्षण जो ग्रस्त असा भाग आहे. आणि त्याच्यामुळे मग बॅकलॉग आला. ह्या सगळ्या गोष्टी आता सगळं महाराष्ट्र विसरलेला आहे की हा मराठवाडा हा वर्षण प्रवर्षण आहे. आणि त्याच्यामध्ये मग रोजगार हमीमधून मोठे जलसंधारणाची कामं झाली. मग मधल्या काही भागामध्ये आपला जलयुक्त शिवाराची कामं झाली. हे सगळं होतं, पण त्याच्यामधून उत्पादन वाढलं का ह्याचं हे होत नाही. आता जे मी बघितलं गेल्या 2-4 दिवसापूर्वी, खरं म्हणजे की मी जास्त फिरू याच्यासाठी शिकलो की प्रचंड पाऊस होता. मला खरं म्हणजे एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे मला शक्य नव्हतं, कारण मी ते स्वतः ड्राईव्ह करत होतो माझी गाडी. त्यामुळे मी जे बघितलं ते अतिशय विदारक होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा भाग मी अतिशय ड्राय बघितलेला. आणि अशा ड्राय भागामध्ये याचं प्रचंड प्राणी पसरलेला जे होतं, की तिथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एके ठिकाणी खरं म्हणजे की पाऊस पडतोय आणि पाणी आहे हे मी समजू शकतो, पण पाऊस पडत नाहीये. म्हणजे आपल्याला जे 65 मिलीमीटर 24 तासामध्ये पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी होते, पण तिथे पाऊस नाहीये 2 दिवस झाला, पण पाणी आहे. म्हणजे कसं आहे की वरून कुठेतरी खूप खूप पाऊस पडलेला आहे आणि नद्यांचं आणि नाल्यांचं पाणी आलेलं आहे. आणि अशा ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणात जो भाग आहे, शेती आहे, गावं असतील ते जलमय झालेली आहेत. एके ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की एक गाव आहे, त्या गावाच्या कडे जाताना मुख्य रस्त्यापासून तिथे पूल बांधलेला आहे. पूल अतिशय इंटॅक्ट आहे तिथे. पण त्या पुलाच्या खरं म्हणजे की नदी पुलाखालून जाते. पण या पावसामध्ये इतका प्रचंड तिथे पाणी आलेलं दिसलं नदीला, की तो पूल आहे त्या ठिकाणीच, पण नदीने तिचं पात्र बदललं आणि ती गावाच्या बाजूने निघून गेलेली आहे. त्यामुळे पूल आहे का तर आहे, आणि गावाकडे जायला रस्ता आहे का अजिबातच नाही. त्यामुळे 10-12 किलोमीटर वळसा मारून त्या गावाला जावं लागतं, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की तिथे त्यांचं कोरडवाहू शेतामध्ये पाणी साचून खरं म्हणजे की ते जाणारच आहेत, जसं सोयाबीन असेल किंवा बाकी झालं. पण काही ठिकाणी जे तुमचे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत ते 8-10 दिवस जर पाण्याखाली राहिले तर ते उन्मळून पडतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार होतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं की ह्या पहिल्याने घडतात, आणि मग प्रशासनाने त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. जनावरांच्या बाबतीत तर झालेलंच आहे. प्रशासनाने काय बघितलं पाहिजे की जिथे काही ठिकाणी पाऊसच झालेला नाही 65 मिलीमीटर, त्यामुळे तिथे तुम्हाला ते हे देय होणार नाहीये जी मदत आहे ती. पण मग अशा ठिकाणी जर पाणी आलं असेल वरच्या पावसापासून तर ते धरलं पाहिजे. नदीचा फुगवटा असेल, विशेषतः गोदावरीच्या किंवा या भागामध्ये भरपूर ठिकाणी आणि पहिल्याने मी हे बघितलं
की मोठ्या नद्या तर सोडा, लहान लहान नद्या आणि ओढ्यामुळे सुद्धा, नाल्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आजूबाजूचा प्रदेश जो आहे तो जलमय झालेला होता. तिसरी गोष्ट मी लक्षात आली, की हे पाण्याचा निचरा जो व्हायला पाहिजे तो निचरा होत नाही. मला माझ्या आकलना पलीकडे आहे, की निचरा खरं म्हणजे की अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याचा निचरा तर ताबडतोब झाला पाहिजे. पण तो यावेळेस मला काही दिसला नाही. मी जाताना तेवढंच पाणी बघितलं होतं, येताना तितकंच पाणी बघितलेलं आहे. मला वाटतं, की हे माझ्या जो प्रशासकीय जो माझा कालावधी होता त्याच्यामध्ये मी 2 एक्स्ट्रीम गोष्टी बघितल्या. अर्थात 72च्या दुष्काळामध्ये मी शाळेमध्ये होतो. पण जो मी अनुभव केला, की त्यानंतर इतका मोठा पाऊस मी माझ्या करिअरमध्ये तरी हा इतका पहिल्याने बघितलेला आहे. आता शासनाला आणि प्रशासनाला असं होणारच आहे, हे धरून खरं म्हणजे सगळं नियोजन करावं लागेल. यापूर्वीच झालं पाहिजे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचाच एक भाग असतो. हे डिझास्टर आहे. दोन्ही डिझास्टर प्रिव्हेन्शन, प्रतिबंधात्मक उपाय काय करतो, ते जास्त महत्वाचं आहे. मला वाटतं, की याच्याकडे नुसतंच आत्ता काय झालं म्हणून हे करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना हे होणारच आहे, असं पाहून केलं पाहिजे. आणि ज्या नद्या, नाले किंवा बाकीचे आजूबाजूचे प्रदेश असतील, तिथे मग लोकवस्ती असेल, तर ती लोकवस्ती हलवायची का? काय करायचं? हे सगळं मला वाटतं शासनाने ठरवलं पाहिजे.